ऊस पेटावलाय बघा. इकडे आपला ऊसाचा लय हाय लागत सांगायलाच नको. इकडं त्यांचं चाललंय ऊसाला हाय लागन, इकडं पायपाला हाय लागन म्हणून वडायचं काम चाललंय. पलीकडे घेतात वडून. मग बघा आता गार लागतंय म्हणून शेकत या. शोक असतो का आता दुपारचा ऊन? आता कुठं शोक असतोय का? ऊन नाही, ऊन नाही तर काय उन्हाचा वाप आहे बाई. बऱ्यापैकी आता ऊस संपला या, निम्माच राहिलाय. त्याची पण लागवड करून घ्यायची आपल्याला. हा तिथला नाही इकडं हाय खाली घालायला, पण ही चालला संपत नाही. पण ह्याच्यात आपल्याला लागवड करायची. वर मुरगा स्किंग लावलेलं बऱ्यापैकी उगवलंय का? दिसतंय का? लागलंय ना. हा थंडीचं उगवतो ऊस, पण उगवायला थंडीचा जरा टाइमच लागतो की. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय? त्याच्यामध्ये आता मका करायची. अर्धी पठी ना ही मका करायची. मका संपली की मग नाही ऊस संपला त्यावर मका होती. मग ऊस लावायला. आता एवढं खाली ठेवण्यामध्ये ऊस लावायला परवडतं नाही ना. निमन अर्ध परत ट्रॅक्टरला बी येईन जाता. एवढं लावून घेऊ, आपल्या मका टाकून घेऊ. मग ते पलीकडला ऊस संपल्याच्या नंतर आहे ना इकडला लावून घेऊ. पोहतोय तर लांब हो तायडे तुझं पेटावत्या. ब्रँड शेतकरी बघा. गायांना चारा टाकाय चालू आहे आपल्या. चारा घेतो गायांना टाकून. काय करायचंय? व्हिडिओ काढायचा. कुणाचा? नमस्कार मंडळी. चाललंय मुरगास टाकायचं. इकडे बघा मुरगा कस काय निघलाय हो मुरगा. फाटाणी खावा फाटाणी. हो का? एक नंबर. खरंच लय भारी निघलाय मुरगास आहे ना. जे बघा कस काय निघलाय. हो का? नाद करायचा ना. नाद करायचा नाही. मुरगा स्किंग नावाचं नियपियर म्हणतात आम्हाला. मुरगा स्किंग आहे आपलं हे. चारा टाकाय चालू आहे बघा. इकडं दुपारचं चारा टाकतो तो दोघं विकून घ्यावा म्हणलं खायला टाकून पटापटा. बघा कसं वारडाय चालू आहे. लय अवघड आहे लय. हाय ते बरं आहे. त्यांना चारा टाकीन बघा. असे खुराक घेतलेत भुसा आणि गोळी. असे घेतो खुराक टाकून. ज्याला ज्याला कसं खुराक टाकायचं चालू आहे. कसं खुराक टाकायचं चालू आहे. बोल थोडं. जे ज्या गायांना कुठे टाकून घेतली तर त्यांना खुराक टाकून घेते. बाकीच्या राहिल्यात अजून कुठे टाकायच्या, पण खुटी खाऊन घेते बाका बाका. त्याच्यामुळे त्यांना फास्ट घ्यायचं पटकन खुराक टाकून. त्याला धावते कसं धावाने खुराक टाकतो आम्ही बघायला. असं मिक्स करायचं. आता दुसऱ्या गायला टाकायचंय ना. आता हे काढल्या गायला टाकायचंय. हो ही कशी याडेवानी करते या. मग काय हो का ते हिला काय करते तर लगेच कुठे टाकली ना खाऊन घेते. त्याच्यामुळे काय करायचं जसं जसं त्याचं होईल ना तसेच कुठे टाकून घे. रोजच्या 2 टप लागते तर खुराक. इकडं चाललंय कुठे भरून घ्यायचं. माझं काय चाललंय गायला आणून टाकायचं. हो का? इकडं धावता. चला आता इकडे टाकायचं. टपाटप आधी. हो का गाया. आता दुसरी. आता तिला लगेच खुराक टाकून घ्यायचंय ना. टाकायची कुठे आता टप भरलेले पटापटा घेऊन येते. टप भरलेले येते पण कणा बरोबर देतात तुझं.
गायांना बघा चारा टाकाय चालू या. बघा हे मुर्गा स्किनचा टप भरून आणलेला आहे. असा देते टाकून. दुपारचं timing चालू या गायांना चारा टाकायचा. बघा निम्म्या झाल्यात, निम्म्या बाकी राहिल्यात आणखी. बघा इकडे कुठे केलेली ज्या ज्या काय काय गायांना मुर्गा स्किन टाकले आणि काहीला बघा ही कुठे टाकून घ्यायची आपली. चला घेते कुठे टाकून दावते मग तुम्हाला कुठे टाकले. बघा इकडं झालं संपूर्ण गायांना चारा टाकून झाला या. इकडं बघा कसं काय लागलं या. दणका चांगला खायलाच लावलाय त्यांनी. तसं भूक लागल्यावर दमा नाहीत निघत त्यांना. एकीचा झाला की एकीचा कालवा. मग म्हणलं चला आजवर ह्यांना चारा टाकून घेते आणि मग सांगते तुम्हाला. इकडं बघा काहींना मुर्गा स्किन टाकावं लागतं, काहींना कुटी टाकावं लागते. कसं असतं कमी जास्त काय पार्ट्या गाय आहेत काय दुधाच्या गाय आहेत त्याच्यामुळे ज्याला त्याला वेगवेगळं असतं ज्याचं त्याचं. जाऊते तुम्हाला बघा कसं काय टाकलंय. इकडं पार्ट्या गायांची ही लाईन पार्ट्या गायांची. हिकडं बघा ही दुधाच्या गायांचं. कसं कमी जास्त दुधावरती काय गाय आहेत त्याच्यामुळं कमी जास्त टाकावंच लागतं. ही काढलेलं आहे. कोंबड्याच्या जाळीत आले. आता दुपारचा टायमिंग झालाय पर 3 वाजत असतील. 3 वाजले तर जाऊते तुम्हाला कोंबड्याच्या जाळीत अंडे किती तर. बघा इतके अंडे निघले तर कमान नाहीत कोंबड्या परवडत. आणि आता सध्या गारठ्याचे दिवस चालू आहेत. गारठ्याच्या दिवसात काय या जवळजवळ 10 रुपयाला अंडही विकतं आता. आणि कमान नाही. कुणी म्हणतं कोंबड्या परवडत नाहीत, काय म्हणतात गाया परवडत नाहीत. पण आम्हाला कोंबड्या बी आणि गाया बी खरं चांगली साथ देते. तर त्याच्यामुळं आमचं तर म्हणणं आहे बाबा कोंबड्या बी करा गाया बी करा. कशात नाही कशात 10 रुपये मिळतात म्हणजे मिळतात. चला आता घेते बघा बादलीमध्ये भरून जाते घरी घेऊन. मला हीच नाही घरी पण किती अंडे आहेत ती दावते. संपूर्ण अंडे आपले किती तर किती नाही. काय करतो तर आपण 10 रुपयाला एक अंडं विकायला नेतो. तर एकदाच सासून ठेवायचे 2-4 दिवसाचे आणि एकदाच न्यायचे. काय होतं थोडे सारखं जायला विकायला परवडत नाही. बघा चला आता घरी धावते तुम्हाला. असं नाही की आज दाखवले नव्हत्या नाही रोजच तितके. तर त्याच्यामुळे काही अडचण नाही. रोज तितकेच अंडे निघतात. खोट काय आहे आता बारीक चिरीक ज्या तालगा होते ना संपूर्णच अंड्यावरती आले. आता त्याच्यामुळे भरपूर अशी अंडे निघ. बघा इकडं टोपली ही भरून ठेवलेली या आणि त्याच्यामध्ये बसनात म्हणून हो का ह्या भरणीमध्ये हो का आत्ता आणलेली ही अंडे इथं. इकडे बघा आता हे ना असे भरणीत ठेवते. काय होतं मांजरामुळे व्यवस्थित ठेवावं लागतात. नाही तर मांजर लय ताप देतं. हो का ह्या टोकरीला असं झाकण लावून व्यवस्थित ठेवायचं. 4च दिवसाचे अंडे तेवढे. रोजचे रोज तुम्हाला तर आता धावलं इतके अंडे निघते. कधीतरी एखाद दिवशी कमी जास्त होतच. असं नाही की एकाच दिवशी असं जास्त निघते तसं नाही. 1-2-3 कमी निघतातच. कधी जास्त निघतात कधी कमी निघतात. असं नाही की एकदाच लई निघतात. कधी जास्त बी वाढतात कधी कमी बी वाढते. तसं काय नसतं. उंदेच्याला तर संपूर्ण भरणी भरल्या जाईल. उद्या पूर्ण भरणी भरण 2 दिवस. बघा इतके अंडे निघले. तर असं पॅक करून ठेवलं ना म्हणजे काय होतं मांजर आहे ना मांजराचं टेन्शन राहत नाही. आपला हीटर जळाला होता. हे जुना जळालाय. 2 दिवस झालं जळालेला. बघा आता नवीन हीटर टाकला या. काय होतं मग चूल पेटवान पाणी ठेवान. इकडे बघा नवीन टाकलाय. चाललाय जोडाजाडीचा वायरीचा काम त्यांचं. आता झालाय धाराचा टायमिंग. समद्यांची झाली कुटी बिटी खाऊन. बघा इकडं एका वासराची शिल्लक राहिली. इकडे बघा संपूर्ण पुसून हाणलंय. आता थोडं राहिले. चला आता कपडे धुतलेले वाळले. तर इकडं बघा किती कपडे धुतलेत आज. बघा इतके कपडे धुतलेत आज. लई कपडे होते धुयाला. समधे कपडे धुतलेत आता मस्त वाळलेत. चला आता घेते काढून. एकाची 4-4 आणि 5-5 ड्रेस. बघा असा दिवस मावळाय. असं मस्त छान वातावरण झालं या मस्त पैकी. बघा चाफ्याला किती छान असते. मग
मस्त फुलं लागले तर मी लावलाय. हातच लावलाय. छोटा चाफा आहे पण चाफ्याला भरपूर असे फुलं आले तर बघा, छान वाटतात मस्त.